दहीहंडी 8-9 वाजेपर्यंत राहणार झाली एवढा लवकर दहीहंडी संपते. झाला माझं connect. आता बघा, आता जो मी स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकला त्याच्यात काय होतं, आपल्याला जनरली काय दिसते की जो करंट मनचा फ्युचर आहे त्याच्यात नेक्स्ट मंथ पेक्षा थोडा कमी प्रीमियम असतो, कारण की त्याची एक्सपायरी लवकर होणार असते, याची एक्सपायरी नंतर असते, म्हणून कमी प्रीमियम असतो. पण त्या एक्सेल टेकच्या याच्यात काय झालं होतं, एक्सेल टेकच्या याच्यात काय झालं होतं, आता हे असं प्राइसमध्ये चेंजेस होत राहतात, प्राइसमध्ये चेंजेस होत राहतात, लिक्विडिटीमुळे पण होतात असे बरेचसे चेंजेस, आणि तसे पण होतात. होऊ शकते की त्या फ्युचर कोणाचं लक्ष नाही राहत. आता याच्यात काय झालं, एसएल टेकचा मार्च महिन्याच्या फ्युचरमध्ये एप्रिल महिन्याच्या फ्युचरपेक्षा जास्त प्रीमियम होता. आता एसएल टेकचा जर आपण पाहिलं, एसएल टेक एसएल टेक आज जर पाहिला आपण याच्यात, तर आता आपल्याला असं दिसतं नाही, दिसू शकते क्लिअर जाते. आता याच्यात दोन्ही फ्युचर सेम दिसत आहे आपल्याला. आता याच्यात आपण काही नाही करू शकत, दोन्ही फ्युचर सेम आहे. हा जर फ्युचर सेम लेवल असताना आणि हा जर जास्त असता चुकून, तर याच्यात हा एसएल टेक मध्ये मी ऑब्झर्व केलं की याच्यात बऱ्याचदा असं होते, प्राइस मध्ये दिसतात आपल्याला चेंजेस. तर आता याच्यात काय झालं, जो करंट मंथचा फ्युचर होता त्या टाइमला मार्चचा, त्याच्यात प्रीमियम जास्त होता या वाल्या नेक्स्ट मंथ पेक्षा प्रीमियम जास्त होता. आता याच्यात तर दोन्ही याच्यात जास्त आहे. आता तरी पण पाहिलं तर करंट मंथ मध्ये 5 पैशाचा फरक जास्त आहे नेक्स्ट मंथ पेक्षा. पण आता आपण याच्यात तो तसा ट्रेड नाही घेऊ शकत. आता मी काय केलं की एप्रिल महिन्याच्या याच्यात प्रीमियम कमी होता, तर एप्रिल महिन्याला बाय केला, आणि मार्च वाल्यात प्रीमियम जास्त होतं, मार्चला बाय केला. आणि त्याच्या स्पॉट प्राइस मध्ये पण फरक खूप होता. स्पॉट प्राइस त्याची काहीतरी त्याच्यापासून 7 ते 8 पॉईंट खाली चालू होती. म्हणजे जो मी एप्रिलचा 1150 तेव्हा बाय केला होता, आणि 1153 मार्चवाला होता, सेल केला होता, तेव्हा काहीतरी स्पॉट प्राइस काहीतरी खाली चालू होती, काहीतरी 1145 आसपास, 43, 44 किंवा 45 अशी काहीतरी चालू होती. आता त्यानंतर काय झालं, मग काही दिवस मी होल्ड केला त्याला, 2 हफ्ते. तर 2 हफ्त्यात काय झालं, मग ऑटोमॅटिकली चेंजेस झाले, कारण की मार्चची एक्सपायरी जवळ येत होती. तर मार्चची एक्सपायरी जशी मार्चची एक्सपायरी जवळ आली, तसा तो जो मार्चवाला फ्युचर होता त्याने प्रीमियम सोडला. आता जर पाहिलं नंतर जी एलटीपी आली, आता मी एंट्री प्राइस सांगितलं तुम्हाला, नंतर जर पुढची तुम्ही एलटीपी पाहाल, त्या एलटीपी मध्ये दिसत आहे तुम्हाला की मार्चची एलटीपी दिसत आहे, पण त्यानंतर 1113.95 आणि एप्रिलची दिसत आहे 1121. मग त्यानंतर ते बॅलन्स झालं, म्हणजे त्यानंतर मग एप्रिलच्या याच्यात प्रीमियम जास्त आला आणि मार्चमध्ये प्रीमियम अचानक कमी झाला. मग आता मी सेल केला होता मार्चवाला, तर तुम्हाला मार्चमध्ये याच्यात दिसत आहे 27,333 प्रॉफिट आहे, आणि एप्रिलवाला 26,755 लॉस आहे. आता प्राइस खाली गेली होती, हा स्टॉक खाली पडला त्या काळात, म्हणून एप्रिलवाल्यात लॉस आहे, आणि तो जो सेल केला होता त्याचा प्रॉफिट आहे. पण जर ओव्हरऑल पाहिला, पण नेटमध्ये जर पाहिला, तर नेटमध्ये तरी त्यांना 6,500 रुपये दिले. आता याचा लॉट साईज 700 दिसत आहे इथे, तिचा लॉट आहे 350 म्हणजे मी दोन लॉट मध्ये होते त्या टाइमला बहुतेक. तर मला आठवत नाही काय, आता 4-5 महिने जुनी गोष्ट आहे. असं मला खूप म्हणजे चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसली होती. अशी तर चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसली तर असं आपण करू शकतो. आता याचा एक लॉट करायला किती पैसे लागते, 1,09,000 लागते याचा लॉट करायला. म्हणजे याचं जेवढं ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनत असेल त्याचा काहीतरी 20% मागू आला. आता 1,09,000 लागते. आता जेव्हा तुम्ही हे करसाल, एक फ्युचर बाय एक फ्युचर सेल, जेव्हा हे तुम्ही करसाल, आज जसं मी केलंय असं जेव्हा तुम्ही कराल जासाल, तेव्हा आपल्याला 1,00,000ची मार्जिन नाही लागणार. आता तेव्हा काय होणार थांब एक मिनिट, बास्केट ऑर्डर म्हणतो. बास्केट ऑर्डर म्हणतो, जर बास्केट ऑर्डर मध्ये गेलो, आता मी जर इथे एससीएल टेकचा फ्युचर केलं, एससीएल टेक, मी जर फ्युचर मध्ये क्लिक केला, मी एक फ्युचर ऍड करतो, एक फ्युचर, दोन्ही फ्युचर ऍड केले मी, 2 कॉन्ट्रॅक्टचे.
लॉट साईज करतो 350 क्वांटिटी करतो. आता मी याच्यात जर एक फ्युचर बाय केला, आता समजून घ्या सप्टेंबरचा फ्युचर बाय केला आणि ऑक्टोबरचा मी जर सेल केला आणि जर सेव्ह केला, तर मार्जिन बाय किती लागेल? तशी मार्जिन दोन्ही याच्यासाठी 2,18,000 लागतील. पण त्यानंतर फायनल मार्जिन पण किती दाखवलं? फायनल मार्जिन 21,441. डायरेक्ट मार्जिन कमी होत आहे. म्हणजे जेव्हा आता तुम्ही पहिला फ्युचर बाय करसाल तेव्हा आपल्या अकाउंटमध्ये 1,10,000 असले पाहिजे. 1,09,000 दाखवत आहेत, 1,10,000 आपल्या अकाउंटला असले पाहिजे. 1,10,000 आपल्या अकाउंटला असले तर त्यानंतर जेव्हा आपण सेलवाला टाकू किंवा आधी कोणता पण तुम्ही टाकू शकता, तर आधी सेल करा किंवा आधी बायवाला करा. जेव्हा तुम्ही पहिला ऑर्डर एंटर करा तेव्हा तुम्हाला पूर्ण मार्जिन मिळेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरी ऑर्डर टाकसाल तर तो मग त्यानंतर होऊन जाईल प्रॉपर हेज. म्हणजे त्याला माहिती आहे की वर खाली गेला तरी दोघं एकामेकाला मॅनेज करतील, म्हणून इथे दाखवतं हेज बेनिफिट. म्हणजे हेज बेनिफिट दिसत आहे आपल्याला, एवढी मार्जिन कमी लागेल आणि फायनल मार्जिन आपले 21,000 ब्लॉक होऊन जाईल आणि बाकीची मार्जिन आपली फ्री राहील. म्हणजे आपल्या जर अकाउंटमध्ये 1,20,000 असेल तरी पण आपण हा करू शकतो. एक आधी बाय करायचा, त्यानंतर परत सेल केला की आपली 21,000-22,000 आपले ब्लॉक होऊन जाईल यूज मार्जिन मध्ये. जसं माझ्या ज्या इथे दाखवत आता माझ्या ज्या दाखवलं इथे यूज मार्जिन, तसं यूज मार्जिन म्हणून दाखवेल. टोटल कॅश बॅलन्स तुमच्या जे असंच दाखवेल कॅश बॅलन्स किती आहे, आणि त्यानंतर यूज मार्जिन मध्ये असं काहीतरी दाखवेल. जसं इथे दिसत आहे टोटल कॅश बॅलन्स, असं कॅश बॅलन्स दाखवेल तुमच्या ह्याच्यात आणि यूज मार्जिन मध्ये दाखवेल ती 21,000ची अमाऊंट आणि बाकी अमाऊंट तुमची फ्री दाखवेल. जसं अवेलेबल मार्जिन मध्ये इथे दाखवत आहे, जसं 16,000 दाखवत आता माझ्या ह्याच्यात अवेलेबल मार्जिन. तर असं तुमच्या ह्याच्यात दाखवेल जेव्हा तुम्ही अशी ऑर्डर टाकता, जेव्हा तुम्ही अशी बास्केट ऑर्डर टाकता, प्रॉपर हेज करून अशी ऑर्डर टाकता. म्हणजे आपल्याला असं पण करता येते जर एखाद्या फ्युचर आणि म्हणजे एखाद्या फ्युचर मध्ये आपल्याला असा डिफरन्स दिसला तर. आता याला म्हटलं जाते आर्बिट्राज, त्याचं नाव आहे, याला म्हटलं जाते आर्बिट्राज. नाव लिहिलं दाखवतो, त्याला टेक्निकल भाषेत म्हटलं जाते आर्बिट्राज. त्याला आर्बिट्राज म्हटलं जाते. म्हणजे आपण एक बाय करतो आणि एक सेल करतो आणि दोघांमध्ये असलेल्या प्राइस डिफरन्सचा आपण फायदा घेऊ राहिलो. आता हा जो प्राइस डिफरन्सचा फायदा घेऊ राहिलो, याच्यात जर आपण प्रॉपर ऑर्डर एक्झिक्यूट केला म्हणजे प्राइसला प्रॉपर एंट्री झाली आपली आणि प्रॉपर एंट्री झाली, तर आपला ट्रेड जो आहे हा ट्रेड जो असतो हा नो लॉस असतो. याच्यात स्टॉप लॉसची गरज नाही आपल्याला कुठल्या, आणि याच्यात लॉस होणार नाही. याच्यात शुअर शॉर्ट 100% प्रॉफिट होणार म्हणजे होणार. फक्त आपल्याला तो प्राइसचा जो डिफरन्स आहे तो भेटला पाहिजे. आता याच्यासाठी कसं आहे, कोणतं स्क्रीनर नाही, कोणतं काही नाही का जे स्क्रीनर आपल्याला प्राइसचा डिफरन्स दाखवेल काही दाखवेल. कारण की याच्यावर मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनची नजर असतेच. त्यांना 2% फुकटचे भेटत आहे, 20-25 दिवस होल्ड करायचे, महिनाभर होल्ड करायचे, तर ते लोक हेच करतात. जर 2% त्यांना जर दिसत असेल 2% प्रॉफिट फुकट होत आहे, जेवढी अमाऊंट आपल्यापेक्षा त्याच्यावर 2% प्रॉफिट त्यांना फुकटचं दिसत आहे, ते लोक हेच करतात. त्यामुळे जास्त करून हा प्राइस डिफरन्स दिसत नाही. जसा फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर झाला, आता 26 तारखेला एक्सपायर झाला की 27 तारखेला नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट जसा ओपन होईल, नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट ओपन झाल्याबरोबर आपल्याला हा प्राइस डिफरन्स थोडाफार दिसेल. सुरुवातीला महिन्याच्या सुरुवातीला हा प्राइस डिफरन्स जनरली दिसतो, त्यानंतर महिन्याच्या शेवटी तो प्राइस डिफरन्स गायब होतो आणि त्यानंतर परत एक्सपायर झाला नवीन कॉन्ट्रॅक्ट ओपन होतो ना. नवीन कॉन्ट्रॅक्ट ओपन जेव्हा होतो तेव्हा आपल्याला हा प्राइस डिफरन्स जास्त दिसतो आणि त्या टाइमला आपण हा जर आर्बिट्राजचा ट्रेड घेतला तर म्हणजे आपण एका नो लॉस ट्रेडमध्ये एंटर करू शकतो. आता याच्यात प्रॉफिट जास्त नाही भेटत, पण महिन्याचे 2% सेफली आपण काढू शकतो. इथे जर फ्युचरमध्ये गेलो तर 2% पेक्षा जास्त अमाऊंट आहे. 21,000, आता मी जो हा ट्रेड घेतला 700 क्वांटिटीचा, याला किती लागले असेल? 40,000, 45,000, 45,000 ब्लॉक झाले असेल. 45,000 वर 6,000 प्रॉफिट झालं, तर म्हणजे 10% पेक्षा जास्त प्रॉफिट झालं. रिटर्न ऑन कॅपिटल जर पाहिलं तर 10% पेक्षा जास्त झालं. म्हणजे असं पण आपण करू शकतो, अशा पण आपण गोष्टी करू शकतो. तर याला आर्बिट्राज म्हटलं जाते. इक्विटी सोबत पण करू शकतो. जनरली जे मोठे इन्स्टिट्यूशन आहे ते इक्विटी सोबतच करतात आणि हेच काम हेज फंड वाले करतात, त्यालाच हेज फंड म्हणतात. आता हेज फंड मध्ये जसं आपण पाहिलं होतं इथे की फ्युचर घेतला होता आपण, समजून घ्या एखादा फ्युचर, आयटीसीचा फ्युचर, इक्विटी बाय केली, फ्युचर सेल केला. आता समजून घ्या इक्विटी खाली गेली, मार्केट खाली गेलं, काय होणार? इक्विटी लॉस देणार, फ्युचर आपल्याला प्रॉफिट देणार. तर आपली गव्हर्नमेंट काय करते, इक्विटीवर वेगळा टॅक्स लावते आणि फ्युचरवर वेगळा टॅक्स लावते. म्हणजे फ्युचरला इन्कम पकडला जाते आणि याला कॅपिटल गेन पकडला जाते. तर हे वेगळं वेगळं लागत असल्यामुळे आपल्या इथे कोणता हेज फंड नावाचा प्रकार डेव्हलप नाही झालेला. आता युएस मध्ये हेज फंड नावाचा प्रकार आहे आणि ते बरेचसे लोक अशी कामं करतात, याला फिक्स रिटर्न इन्स्ट्रुमेंट म्हणून युज करतात. ते म्हणजे याच्यावर फिक्स रिटर्न भेटणं जाते तेवढे. आता प्राइसचा डिफरन्स जेवढा जास्त होऊ शकतो, एखादा स्टॉकमध्ये चुकून 3-4% प्राइसचा जर डिफरन्स असेल फ्युचर आणि याच्यात, तर तो 3-4%चे पण रिटर्न काढू शकतो महिन्याला, रिस्क फ्री, विदाउट एनी रिस्क. आणि जसं आता मी तुम्हाला एक ट्रेड पाठवला, दोन फ्युचर जर असेल तर आपण रिटर्नचे पर्सेंटेज वाईज रिटर्न जास्त वाढू शकतो, कारण की आपल्याला तिथे मार्जिन आणखी कमी लागते. कळलं सर या गोष्टी?
मयूर, काही डाऊट तर नाही आहे यामध्ये. आशिष सर. फक्त फक्त एवढंच होतं की तुम्ही जे समजलं. सांगितलं ते असं होतं की जो करंट फ्युचर आहे त्याची प्राइस जास्त होती आणि जो म्हणजे नेक्स्ट मंथचा फ्युचर होता त्याची प्राइस कमी होती, राईट? हा, तुम्ही ज्याची प्राइस कमी होती आपण त्याला बाय केला आणि ज्याची जास्त होती त्याला सेल केला. ओके. कारण की आपल्याला माहिती आहे करंट मंथचा जो फ्युचर आहे तो लवकर, तो आणि स्पॉट लवकर इक्वल होणार. नेक्स्ट मंथ Right. आणि स्पॉट इक्वल व्हायला टाइम लागेल, त्याच्यापेक्षा 1 महिना लेट टाइम हो हो राईट. केला होता. तर याला आर्बिट्राज म्हणतात. आता झाला आर्बिट्राज. आता आणखी ऑप्शनला अनालिसिस करायचं. जसं आपला स्टॉकमध्ये व्हॉल्यूम असतो. आता आपण शेअरला कशाच्या बेसवर मोजतो? व्हॉल्यूमच्या बेसवर. एवढा ट्रान्झॅक्शन झाला, एवढा व्हॉल्यूम झाला, एवढे शेअर बाय सेल झाले, त्याच्यावरून आपण व्हॉल्यूम काढतो. तसं फ्युचरमध्ये पण व्हॉल्यूम असतो, किती कॉन्ट्रॅक्ट बाय सेल झाले त्याच्यावरून पण त्याचा व्हॉल्यूम लिहितो. पण फ्युचरमध्ये व्हॉल्यूम नाही मोजला जात, फ्युचरमध्ये मोजला जातो OI, ज्याला म्हटलं जाते ओपन इंटरेस्ट. तर हा टॉपिक आपण डिटेलमध्ये उद्याला पाहू. फ्युचरमध्ये असतो व्हॉल्यूम नसतो, फ्युचरमध्ये असतो OI, ज्याला म्हटलं जाते ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट म्हणजे जेवढा ओपन इंटरेस्ट असेल तेवढे कॉन्ट्रॅक्ट कोणतरी बाय सेल केले. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतो? आता मला एक कॉन्ट्रॅक्ट बाय करायचा आहे, एक निफ्टीचा एक फ्युचर मला बाय करायचा आहे, एक निफ्टीचा फ्युचर बाय करायचा आहे. आता जसं मी आज एक निफ्टीचा फ्युचर सेल केला, आज मी आज जास्त काही ट्रेड नाही केला, एक फक्त निफ्टीचा फ्युचर सेल केला, हा एक निफ्टीचा फ्युचर सेल केला. आज जसा मी हा निफ्टीचा फ्युचर सेल केला, आता मी जर हा निफ्टीचा फ्युचर सेल केला, हा कोणीतरी बाय केला असेल, समोरच्या कोणतरी व्यक्तीने हा फ्युचर बाय केलेला असेल. मी सेल केला, कोणतरी बाय केला. जर कोणतरी बाय करणारा भेटला नसता मला पुढे, तर हा फ्युचर सेल नसता झाला. कोणतरी बाय करणारा जर भेटला नसता तर हा फ्युचर सेल नसता झाला. जर आपल्याला फ्युचर सेल करायचा आहे तर कोणतरी बायर भेटला पाहिजे आणि आपल्याला जर फ्युचर बाय करायचा आहे कोणतरी सेलर भेटला पाहिजे. म्हणजे जर मी सेल नसता केला तर जो बायर आहे सोबतचा तो बाय नसता करू शकला. आता निफ्टीचं एक्झाम्पल वेगळं आहे. निफ्टीमध्ये खूप सारी लिक्विडिटी असते, निफ्टीमध्ये इझिली बाय सेल होऊन जातो. म्हणजे असे काही स्टॉक आहे, जसा दीपक नायट्रेट वर झाला का स्टॉक झाला, दीपक नायट्रेट आहे, आणखी खूप असे स्टॉक आहे जे मिड कॅपच आहे, सध्या मिड कॅपच आहे, पण त्याची फ्युचर आहे आणि त्याच्या फ्युचरमध्ये जास्त ट्रेडिंग केल्याने जात. तर त्याच्यात काय असतं, त्याच्यात लिक्विडिटी कमी असते. त्याच्यात जर तुम्ही ऑर्डर टाकता लिमिट ऑर्डर, तुम्हाला जे प्राइस दिसत आहे त्या प्राइसवर तुम्ही लिमिट ऑर्डर टाकली ना, ती तुमची ऑर्डर पेंडिंगच राहते, ती तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही, ती ऑर्डर फक्त पेंडिंग राहते. तुम्ही बायची ऑर्डर टाकली तर जो म्हणतो तुम्हाला सेलर भेटत नाही आणि त्या प्राइसवर तो सेलर आणि तुमचा प्राइस मॅच होत नाही, तो म्हणतो तुमची ऑर्डर बाय होत नाही, तुमचा तो लॉट बाय होत नाही किंवा सेलर होत नाही, लिक्विडिटी जर नसेल तर. आता तो तुमचा लॉट बाय झाला किंवा सेल नाही होत, तो कशामुळे होतो की कारण की प्रत्येक बायर मागत सेलर पाहिजे. आता तुम्ही बायची ऑर्डर टाकली, तुमची ऑर्डर पेंडिंग आहे आणि त्यानंतर अचानक तुमची ऑर्डर एक्झिक्यूट झाली, तर याचा अर्थ काय आहे, तुम्ही जेव्हा बायची ऑर्डर टाकली तेव्हा कोणतरी सेलर अवेलेबल होता, मग नंतर तुमची ऑर्डर जेव्हा एक्झिक्यूट झाली तेव्हा कोणतरी सेलर आला, तुमची प्राइस आणि त्याची प्राइस मॅच झाली, तुमचा कॉन्ट्रॅक्ट बाय झाला आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट सेल झाला. म्हणजे तुम्ही दोघं आले आता कॉन्ट्रॅक्टमध्ये, तुम्ही दोघं म्हणजे बायर आणि सेलर आला आता कॉन्ट्रॅक्टमध्ये. आता काय होणार, जर प्राइस वर गेली तर काय होणार, बायरला प्रॉफिट होणार आणि ते बायर पाशी जे प्रॉफिट येत आहे ते प्रॉफिट कुठून येणार, ते प्रॉफिट येणार सेलरच्या जवळ. म्हणजे सेलरला लॉस होईल, प्राइस वर गेली सेलरला लॉस होईल, बायरला प्रॉफिट होईल आणि जे सेलर पासून लॉस आहे तो लॉस बायर पाशी शिफ्ट होईल. म्हणजे याच्यात ऑप्शन आणि फ्युचरमध्ये आपण म्हणू शकतो की इथे हा प्युअर झिरो सम गेम आहे. झिरो सम गेम म्हणजे कोणीतरी लूज करणार, कोणतरी बाय करणार. इक्विटीमध्ये ते वेगळं राहतं. इक्विटीमध्ये कसं कंपनीची ग्रोथ येते, बाकी फंडामेंटल येतात, काहीतरी असते, बाकी आणखी गोष्टी येतात. तर त्याला आपण इक्विटीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला आपण झिरो सम गेम नाही म्हणू शकत. लॉंग टर्म गेम मध्ये कंपनी काहीतरी प्रॉफिट जनरेट करते, डिव्हिडंड वाटते, वेल्थ काहीतरी क्रिएट करते लॉंग टर्म मध्ये जेव्हा शेअर बाय करतो. पण जर आपण ऑप्शन फ्युचर बाय करत आहे तर ऑप्शन आणि फ्युचर म्हणजे प्युअर झिरो सम गेम आहे. कधीतरी जेव्हा लॉस करा ऑप्शन फ्युचरमध्ये, जेव्हा सेलर लॉस करा तेव्हाच बायर प्रॉफिट कमाल, किंवा बायर लॉस करा तेव्हा सेलर प्रॉफिट कमा. कोणतरी लॉस केल्याशिवाय कोणतरी प्रॉफिट इथे कमवू शकत. म्हणजे हा प्युअर झिरो सम गेम आहे. तर आता याच्यात असतो ओपन इंटरेस्ट. आता जर तुम्ही एक लॉट सेल केला आणि कोणतरी एक लॉट बाय केला तर तुमचं झालं एकचा ओपन इंटरेस्ट, म्हणजे एक ओपन इंटरेस्ट ऍड होत जातो. म्हणजे जेव्हा इथे नवीन लोक कॉन्ट्रॅक्टमध्ये येत जातात तेव्हा ओपन इंटरेस्ट ऍड होत जातो. आता आपण या गोष्टीला उद्या डिटेलमध्ये पाहू. तुमचे जर काही डाऊट अभ्यास विचारू शकता, आपण उद्या याला आपण आणखी डिटेलमध्ये पाहू, आणखी लिहून दाखवतो आणि प्रॉपर डिटेलमध्ये पाहू. उद्या तर गणपती आवडते, उद्या तर संध्याकाळी नाही जमणार आणि परवा संडे आहे. 2 दिवसाची ब्रेक घेऊन घेऊ मग. ठीक आहे, आपण मंडेला भेटू. काही डाऊट असेल तर विचारू शकता. एक ओपन इंटरेस्ट म्हणजे एक लॉट होते का?
ओपन ओपन एक लॉटचा एक ओपन इंटरेस्ट होतो, म्हणजे ओपन इंटरेस्ट एक कसा तयार होता, आता तू बाय केला आणि कोणतं तुला सेल केला, दोघं कॉन्ट्रॅक्ट मध्ये आले की एकचा ओपन हा. इंटरेस्ट ऍड होत जाईल. होय, म्हणजे म्हणजे एक बाय आणि एक सेलरचं जेव्हा डील होईल तेव्हा ते एक ओपन इंटरेस्ट मध्ये राईट. बिलकुल बिलकुल म्हणजे बरोबर. आता ते लॉट मॅटर नाही करत ना त्याच्यामध्ये. नाही, लॉट मॅटर करतो, जेवढाचा लॉट आहे. आता निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं 50चा लॉट होता ना, तेव्हा जेवढा ओपन नाही नाही, इंटरेस्ट आता फॉर दाखवतो. एक्झाम्पल ओके, आता माझं असं होतं की फॉर एक्झाम्पल मी आता 10 लॉट घेतले, ठीक आहे, 10 लॉटची ऑर्डर टाकली मी फॉर एक्झाम्पल. तर मग जेव्हा ते ओआय किती दाखवणार, म्हणजे 10 दाखवणार की 1 दाखवणार असं. नाही, 10चा ओआय जनरेट होणार, कारण की तू जे 10 लॉटची बायची ऑर्डर टाकली ते होऊ शकते सोमवारचा एक तास शकते 10 लॉट सेल करणार, किंवा 10 वेगवेगळे सेलर पण होऊ शकतात. राईट राईट. 10 लॉट बाय केले तर 10चा ओपन इंटरेस्ट आपण ऍड करणार. आता जसं निफ्टीचा 50चा लॉट सेल होता, तर 50चा लॉट सेल अचानक स्प्लिट झाला 25 वर आला. त्यानंतर ओपन इंटरेस्ट जो डेटा दाखवतो एनएससी वेबसाईटवर, ते एनएससीच्या वेबसाईटवर जो डेटा आकडे दाखवत होता ते आकडे ऑटोमॅटिकली डबल दाखवला जातात, डबल झाले ते आकडे, कारण की लॉट साईज कमी झाला. ओके. म्हणजे एक लॉट म्हणजे एक ओपन इंटरेस्ट होतो, एक लॉटची डील झाली बायर आणि सेलरची, ते एक ओपन इंटरेस्ट ऍड होतं. आपण पाहू सोमवारी डिटेलमध्ये पाहू, आणि मग ओपन इंटरेस्ट अनालिसिस करायला करायचं ते पाहून घेऊ सोमवारी. त्यानंतर मग ऑप्शन चालू करू. ठीक. ठीक आहे, भेटू मंडेला. हो सर, हो.